अरे काय झालं निर्मे? छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव. अरे पलटा कानेरी पलटून टाका. अरे पलट. सुप्रभात मंडळी, स्वागत तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तब्बल 4-5 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आपण आपल्या गावच्या टेकडीवरती आलेलो, म्हणजे गावच्या शेजारच्या टेकडीवरती. आणि तास झाला आम्ही इथं बसलेलो आहे. तुम्हाला पहिला प्रसंग सांगतो. तास झाला आम्ही इथं बसलेलो आहे आणि आमचं लक्ष नव्हतं. नंतर कोणाचं राजचं लक्ष गेलं ना, तर राजनं तिथं स्नेक बघितला, साप बघितला. तर तुम्हाला धावतो मी साप. पहिलं बोलूया आपण. तर 4-5 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आपण टेकडीवरती आलेलो आहे. आणि आज माझ्या डोक्यात आहे, म्हणजे जसं की आपण 4-5 महिन्यापाठीमागं आपण जसं व्हिडिओ शूट करायचो कडकमध्ये, तसं आज पण आपण भन्नाट असं व्हिडिओ शूट करणार आहे. तर चला तुम्हाला पहिला स्नेक दाखवतो. दिसले का उडतीकडे अलीकडे तोंड नाही ती. तर आतमध्ये स्नेक आहे, तुम्ही बघू शकता. आतमध्ये दिसला का? युवराती नको तसं करू. त्यातलं डोळ्यातलं विष उडलं ना, ते डोळा उडवतो विष. त्याचं काय पण डोळे जातात खरंच तर कामातलं. चला निघा. तास झालं, तब्बल तास झाला आम्ही तिथं बसलेलो आहे, पण आमचं लक्षात नव्हतं. म्हणजे आमचं लक्षच गेलं नाही. तर मोठी राजचं लक्ष तिथं गेलं आणि राजनं बघितलं. हो, पाय टाकून पोरं बसलेली दगडावर. काय सांगायचे, पण आवाज नाही, काय नाही. नंतर न एका तासानंतर ना राजचं लक्ष गेलं तिथं. राजनं बघितलं. तर अर्धी साडी आपली झालेली आणि 4-5 महिन्यानंतर आपण इकडं आलेलो. त्यामुळं दम भरतो छातीत पूर्णपणे. सगळी ही पण बारकी पोरं 2-3 दिवस झालं यायला लागलं तुझ्या मला. पत्या, प्रज्वल आणि राज. निर्मित एकच दिवस झाला आलाय आणि म्हणतोय महिना झाले पण तीच की एकच दिवस झालाय. तर आज आपण लय राडा करायचा ट्रेकवरती. काय विषय नाही, तिकडून आपल्याला खाली उतरायचंय. बघूया. अरे तिकडे कुठे चाललेस? निर्मया रस्ता तर चुकला तुला सांगतो. रोज येतोय लागा आणि रस्ता चुका. इकडून दुसऱ्या साईडने कसं काय, त्या साईडने रस्ता आहे. 5 महिन्यात एकदा सांगतोच नाही. तर लगा 4-5 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आपण इकडे आलो. काय लय बेकार. डायरेक्ट वर निघणार आपण पण ह्या रस्त्याने. तर वर गेल्यावर सगळ्यांनी आपली पहिली रिॲक्शन सांगायची, कळलं ना? कुणाला किती दम लागतोय, काय होतोय. चला भागो पळा. आलो का नाही बघ. तर आता सगळ्यांनी आपली रिॲक्शन दाखवा पब्लिकला. निर्मित अनुभव सांग, प्रसंग 4-5 महिन्यानंतर आलेला. मजा येते पण दम पण लागतोय. दम तर लागणार, काही विषय नाही. माणूस आहे का, मानव आहे. मजा आली. दम इतका लागलाय ना, हाय खाल्लं पळवत आणले आता. तर नोटीराजला साप दिसलेला. तर प्रज्वल तुझा सांग प्रसंग. 4 महिन्यातून आली, दम इतका लागला, त्या साप दिसला. अजून काम प्रथमेश वर आल्यावर जरा बरं वाटतंय, पण या युवराजदादानं आमचं काम काढलाय खालनं येस्तवर आणि त्यात साप दिसलाय, त्यामुळे काही विषय नाही. तुम्ही या गावच्या मागणं येणारा माणूस आलेला आहे. गावचं पाटील पुढे पाहिजे, येऊ मागणं येतो सगळ्यात. साप दिसला म्हणून सापाला खायला घालत होता तो. खेचा पाक त्याची. आला तुम्ही पाकला मागे ती पळत साप. चले पाटीलला दम लागू, थांबून द्यायचं नाही पाटीलला. चला पाटील, चला पाटील तुमचा प्रसंग ना बा. महत्वाची गोष्ट, पाटलांचा प्रसंग सांगा पाटील. ह्याला प्रसंगच माहित नाही कसला असतो. हा खूप मस्त, खूप भारी वाटते. तर चला जाऊया. पाटलांचा डायलॉग बघून पोरं लाजली अक्षरशः. खूप मस्त. तुम्ही किती दिवस झाले डोंगरावर आता टेकडीवरती फिराय? 3-4 दिवस झाले इथे. 3-4 दिवस झाले का? आता तिघांनी ना ही समोरची तुम्हाला तिकीट दिसते का, इथपर्यंत स्प्रिंट मारायची. जो शेवट पोहोचेल त्यांनी तिथे जाऊन 50 जोर मारायचं. चला चला जो शेवट पोहोचेल ते ना 50 जोर मारायचे. कळलं का तुला? आत्ता काय वाटणार नाही, तुला अजून तासाभरानं कळेल कसं हात दुखत्यात. कळेल तुला हळूहळू, सगळं अनुभवत. आता हे आणि काय भरतीची प्रॅक्टिस आहे का? चला चला मारा लवकर जोर. 50-50 मारा. तर
मला शान काढत होते शान काढा होतं तिथं शिपायाचं शिपायाचं शान काढायला होतं का पाहिजे तर हा प्रज्वल आहे प्रज्वलचं इथे अपेंडिक्स ऑपरेशन झालंय त्यामुळे प्रज्वलला जास्त जोर मारून दिला नाहीत आपण जाऊन द्या चला पण प्रज्वलनं तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी काय पाहिजे हा फक्त पब्लिक साठी जोर मारलं ह्या विषयावर किती लाईक झालं पाहिजे सांग तू 2 लाख लाईक झालं पाहिजे चला 2 लाख लाईक होण्यासाठी काय करावं लागेल माहिती आहे पब्लिकला सगळ्यात जास्त व्हिडिओ शेअर करावा लागेल तू सांग ना आपण तिकडे जाणार आहे बघा पब्लिक आपण गाईज आपण तिथे जाणार आहे सगळी गाईज आणि तुम्ही गाईज लाईक तिथे गेला आम्ही लाईक फॉलो करा तू ना तुला काय म्हणायचं नक्की परत बोल बघा गाईज आम्ही तिथे जाणार आहे सगळी गाईज सगळी गाईज तुम्ही बी आम्ही सगळी तुम्ही बी इच्छा आहे तर गाईज नुसतं 50 शाळा देणं तर गाईज केलं असेल तर त्याचं म्हणणं काय आहे तिथं मागच्या साईडला धुकं दिसत धुक्यात जायचे आणि गाईजला धुकं दाखवायचं आपल्या तर असं निर्मितचं म्हणणं आहे आणि तिथं जास्तपर्यंत धुकं राहतात का नाही सांगू शकत नाही तर गाईज तर गाईज आपण जाऊया धुक्यामध्ये बघूया आत्ता आपण ह्या जागेची काही गोष्ट सांगणार आहे तुम्हाला जर आठवली काय आलं इथंच बसून म्हणजे इथं थांबूनच सांगू की तर या गोष्ट काय सांगायची नाही आपल्याला फक्त तुम्ही गेस करायची जागा आपण कोणत्या व्हिडिओमध्ये घेतली असेल किंवा इथून एक व्हिडिओ आपण अपलोड केला तर मी तुम्हाला सांगणार नाही कोणता व्हिडिओ आपण अपलोड केला इथं तुम्ही फक्त गेस करा आणि कमेंट बॉक्सला जाळून टाका तिकडे इतक्या कमेंट करा विषय संपला पाहिजे तर फक्त सांगा तुम्ही जागा कोणती गेस करून काय निर्मित पाऊस यायला लागला काय आता हे जिंदगी चालू पाऊस येणार सगळं होणार चला मग कुठं घरी अरे कटाळा काय बाई पाऊस यायला लागला अरे हे मग चला लवकर वर गेलं पाहिजे ब्लॉगर आहे का काय कोण आहे बाई गाईजला दुःख दाखवू चला हो दुःखात आहे अजून तर गायच आपण निघालोय पुढच्या डोंगरावर तर गाईज हा चला नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पाज्याला अपेंडिक्स असताना सुद्धा पण पाज्यानं 30 जोर मारले त्यासाठी 300 हो त्यासाठी 300 जोर आहेत तर फक्त या गोष्टीवरती लाईक पाहिजे काय पाहिजे गोष्टीवरती लाईक करा 2दा लाईक करा हो 2दा लाईक करा तर काय आत्ताच मला एवढं तिथं आता बल्लाळ देवचा हत्यार भेटले म्हणजे तुला बल्लाळ देव भेटला असं म्हणायचं का बल्लाळ देवचा हत्यार आहे नाही बल्लाळ देव भेटला आणि त्यानं हत्यार दिला असेल सांभाळाय असं झालं तुम्ही एक काम करा ह्या निर्म्याच्या मागं काय चालू नका आता वाट त्या साईडने दरवेळेस आपण त्या साईडने होतो करवंद खातात ही बावळाड बल्लाळ देवच्या हत्यारा नाव खाली तिकडे चाललंय काय तर 4-5 महिन्याच्या प्रतीक्षेनंतरचा माझा तुम्हाला प्रसंग सांगतो पहिलं आपण इथं आलतो म्हणजे 4-5 महिन्या पाठीमागं अगोदर आपण इथं आलतो तेव्हा इकडं म्हणजे बऱ्यापैकी हिरवळ होती पावसाळ्यात तर आता थंडी सीझनमुळं एवढी इकडे हिरवळ नाही पहिल्यासारखी खाली कुसळ सगळी पाक दुर्काटल्यात आणि प्रसंग लय वंगाळ आहे तर चला आज फक्त आपण अनुभवायचे आपल्याला नवीन नवीन काय काय भेटतं कारण आपलं काम असते पहिल्या निर्णय आपल्याला काय भेटलं सांगशील पब्लिक भेटला हा दुसऱ्या नंबरला दुसरा साप भेटला नाही इंचू काय त्याला विंचू नाही काय नाव त्याचं अपेंडिक्सचा किडा भेटला त्यानंतर बल्लाळ देव आला बल्लाळ देवचा हत्यार भेटले बल्लाळ देवनं त्याचा हत्याराला दिले नंतर तात्या भेटला तात्याचं मेसेज काय येत नव्हतं आता रॅपिड भेटतो गाईस राजफुट बघ पाय साप हायला खोटं बोललं तरी भेटतंय का पजाच तेवढाही आहे सापाला धरत होता मग शिराव काय नजारा अक्षरशः बघण्यासारखा झालेला आहे एकदम पाक दुखो गावात अरे धोमधरण नाही बाबा अरे धोमधरण काय इकडे व्हायच्या तिकडे धोमधरण अरे मधी ना हाय लागा मला माहितीच नव्हतं राव अंदमान निकोबार सगळी पब्लिक पुढे आली राज आलाय निर्मित आलाय पजा आलाय पत्या आलाय बघा पाटील गावच्या मागणं पाटलांची दहशतच वेगळी काही म्हणा जय महेशमती युरे जय महेशमती जंगलाचा प्रवास सुरू होणार आहे आता सगळ्यांनी फक्त सावध चाला बेकार आता टिपकाय लागलेलं पावसाचं दिसलं का युरे दिसलं का हरिण गेलं
काय पण मला हरिण बिरीन काय नसतं. जर हरिण दिसलं तर तुम्हाला दाखवू आपण. दोनदा बघितलेलं रनिंगला यायचो तेव्हा हरिण बघितलं. जास्त करा फुस करा. डीजे लावून पोर इथे नाचायला काय पाहिजे. आता आपण जंगलाची हाय, वाट हा, हा. बघताय. हा, आपलं स्टाईल हा. हा पब्लिक कसं करते बघा पोर हा. आणि दुसरी एक आपली डायलॉग कोण असा जरी जवळचा दिसला आणि अनोळखी जरी दिसला तरी एकच करा. विषय संपला. सातारवाल्यांची एकच खासियत. पावसाची गर्दी चाललेली झाला ना आता पाऊस जरा आला तर अक्षरशः अक्कल बनवण्यासारखी काम आहे. कारण धुक्या या साईडला तुम्ही बघू शकताय धुक्यानं पूर्णपणे पॅक झालेलं आहे. तरी जवळजवळ आपण जेवढं जाईन तेवढं धुकं कमीच होत चाललेलं आहे. तुमच्यासाठी अक्षरशः आम्ही आता पावसात प्रवास करतो. फक्त गाईसाठी गाईज एक लाईक पण करा ना झाली. गाईज एक एक लाईक तर बनतच. काय म्हणणं मग काय एवढ्यासाठी लागा गाईजसाठी. माझ्यासाठी तर म्हणतच. गाईजला एवढं फक्त काय करायचं माहितीये का घरी बसून लाईक दाबायचं आणि कमेंट करायचं. कमेंट करा काय सबस्क्राईब. आणि दुसरी पहिली गोष्ट म्हणजे का आपल्या त्यांना काय आपल्याला असं फिर द्यायचंय का आम्ही पटाचं 4 नुसतं वाजता बसायचं उठून दाबत. कष्ट केलं. आणि काहीच वाटत नाही आपल्याबद्दल. सगळ्यात महत्वाची गोष्ट सबस्क्राईब यार बनतं. मग सबस्क्राईब बसून असं टेचा ना कुठे गत कारण मग नाही एकदाच टेस्ट नाही त्यांच्या पण मोबाईल तुम्ही बघता क्लिक करा बस. अरे डोंगराला टक्कर बिकर दिली बरं काय हो. अरे कॉमेडीच्या नादात तुम्हाला सांगायचं राहिलं आपण कुठल्या थरावय कुठल्या टेकाला चाललोय हे सगळं विसरूनच जातोय. तर आता आपण ती टेकडी पार करून ती टेकडी उतरली पण आहे. तर आता आपण दुसऱ्या टेकडीकडे चाललेलो आहे. म्हणजे ह्या डोंगराला लागून ती पण टेकडी. तर त्या टेकडीवरती आपण चढून वरती जाणार. त्या साईडला धुकं सारखले बघूया आपण. जोपर्यंत आपल्याला आज काय घरी आज संडे त्यामुळे आज आपल्याला काही काम नाही तर जाऊया. संडे हो या मंडे रोज खाओ अंडे और ऐसे ट्रेकिंग करो और तब्येत बनाओ लाइक करो फॉलो करो. तर आज आम्ही ह्या साईडला का चाललेलो सांगतो. तुमच्यासाठी पण चाललेलो आहे. आणि दुसरी गोष्ट कशासाठी चाललोय हे तुम्हाला मी नाही सांगणार. कारण कसं मी नाही चाललो निर्मित चालला. निर्मित सांग कशासाठी चाललोय कशासाठी चाललोय आपण. गाईज आता आम्ही वरती चाललोय कशासाठी माहितीये का देवसेनेला भेटायला. आणि देवसेनाला भेटून काय करणार. पुढचं देवसेना बाय द वे देवसेना निर्मितची गर्लफ्रेंड आहे त्यामुळे काय विषय नाही. तर एवढे तेवढे चालतात पाय तू कशाला चाललाय. नको बघायला कशी आहे दिवसेनीची मी उन्ही बघाय होय. तर एक दिवस तब्बल तुम्हाला मी 50 वेळा म्हणलं असेल एक दिवस आपण टेकडीवरती जाणार आहे. पण एक दिवस असा येईल आपण त्या टेकडीवरती असेल. आणि दिवस नाही येऊ रे आत्ताच दिवस आहे तिथे जायचं आज. नाही येऊ दे तिथेच जायचं आज. जायचं देवसेनाला उगाच बोलावलं तिथे. पोरांना तहान लागली आपण या मार्गाने घरी जाऊ. पाचीचा अपेंडिक्स दुखायला लागला. भोजन केलंय चला अरे तर अशा रीतीने पोरांचा निर्णय बदललेला आहे. माझी तर इच्छा पवन चक्कीवरती जायची नाही पण निर्मितची आणि प्रज्वल चिंपात्याची इच्छा तर पवन चक्कीवरती जायची. फक्त तिथे नॉट राजबी देवसेना यार तू पाटील कुठे गेला हरावची ले बावळाटा. फक्त तिथे गेल्यावर निर्मितच्या बायकोनं तिथे जेवण द्यावं एवढी. हो देवसेनानं जेवण द्यावं पोरांना एवढीच पोरांची इच्छा आहे. इकडे बघ दुःख पांढरे फिक पडले. आईला कसला नजारा यो. एका एक जागा पांढर भडक झाले. अरे पवनची किती इकडे राहिली. तर आता आम्ही इथं आलेलोय. तर निर्मय काय गेले सांग. तर गाईज तुम्हाला सांगतो इथे आपल्याला देवसेनेचं वावर भेटलेलं आहे. कुसळाची शेती तिने केली देवसेनेनं. आणि काँग्रेस पिंग्रेस आलाय उगवून आला काही विषय नाही. काळवटी पूर्णपणे डोंगरावर अशी काळवटी कुठंच तुम्हाला बघायला भेटणार नाही. सगळ्या डोंगरावरती तांबडी टिकडी बघायला भेटते पण इथं काळवटी. तर आपण अशा रीतीने 4थ्या टप्प्यापर्यंत आलेलो आहे. आणि इकडं जास्त माझा अंदाज आहे धुक्यात गेल्यानं
पाऊस तर लागणारच आहे, सगळं ओला होण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे आपण रिटर्न फिरूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजची शाळा आहे, आज रविवार आहे, त्याचा तास आहे, त्यामुळे त्याला जायचंय है की नाही राज. तर आणि पाटील यांना रानात जायचे, राजचा ब्रदर त्याला रानातलं काम आहे, त्यामुळं घरी जाणं लवकरच भाग आहे आपल्याला. नाराज केलं की मला बरं वर जायचंय आपल्याला. भावा नेक्स्ट टाइमला नक्की पब्लिकला सांग. गाईज ह्यावेळी सॉरी, संपला विषय. विषय संपला. चला आता आपण चळीला पाणी का बघूया. जर चळीला पाणी, अरे हाय हो दिसलं का कुठे हो की पाणी चळीला. आता गरीब वारांच्या चेहऱ्यावर तेज आले बघा. टाकून आता संपला. बाहुबली ह्याला लय मारणार, बाहुबली ह्याला लय मारणार. तर आता आपण त्या चळीतलं पाणी पिऊया आणि त्या चळी मार्गे गप घर गाठूया. तर चला पाटील आलेले. आंघोळ करून जायचं काही वृद्ध ते तळात. म्हणजे तू पारूस आलाय होय? अरे ना आंघोळ नाही केली सगळी पोरला का आंघोळ करून आल्या. करायची का आंघोळ करून येत जावं रे, इथनं खाली उतरायचा रस्ता आहे, लवकर लवकर. हा इकडे हे side. निवांत त्या पडला तर मेंदू पडाल लवकर ये. बल्लाळ देऊला फोन लावून त्याचं सांगतो हत्यार काय देऊ शकत नाही. हो आता त्याला म्हणा स्प्लेंडर वर येतो थोडं. वायझरनं चावडी ती म्हणावं देतो. देतो फिकून. पोरांनो अशी चुकी कधी परत करायची नाही. ही एवढं काठाव बरं उभीत आणि येड्या मध्ये फोटोशूट बिटोशूट करा. चल इकडे चले. ए गप्पे. चल इकडे फोटो वगैरे काय काढायचं, फोटोशूट बिटोशूट करायचं नसल्या एवढ्या काठाव बरं उभीत. अरे बाळा काटाव असल्या फोटोशूट करायचं नाही. तुम्ही बघितलेलं ना सगळीकडे एक जण. अरे मी तर पडणार नाही, मी ब्लॉगर आहे, मला काय होत नाही. तर मी माझी पण चुकी, मी कडल जाते. तर एवढ्या काटाव कोणी फोटोशूट करू नये. कसं आहे लय बेकार. शिवाजी महाराजांच्या काळात मावळ कसं असायचं जाऊन चढून आला असता. लय बेकार. तवाचा काळ वेगळा होता. तर त्या काळी माणसं खातपेत होती तशी. मग काय आजकाल आहे का? आजकाल माणसं हॉटेलमध्ये जेवतात. काल माणसं पिझ्झा बर्गर खात. हा त्यामुळे सगळं तोट आहे त्यांना. त्यांचं जेवण चला लवकर आत पळत गेलं पाहिजे बेकार रे. नुसतं पळा तुम्ही माझ्या ऐका. पळतो बाकी काय नाही. व्हिडिओ वाटगाव ठीक आहे. तिकडून चला बघून ये. तुम्ही माझा ऐकायला कोणाचं डांगरलाच ना डायरेक्ट खाली जायची गावणार बी नाही. गोळा करायला रिटर्न फिरण्याच्या मार्गावरती रिटर्न फिरायचं. आता घरून जरा फोन आला, राजला शाळेत जायचं उशीर व्हायला लागला, बस येईल त्याची थोड्याच वेळात. अजून एक शोध आणि दुसरा शोध लागला तिकडे जाऊ नका. तिकडं मागाशी मी बघितलं, ह्यांनी काय बघितलं नव्हतं, तिथे तळवट आहे काळा. तर ही कार्यकर्ता माझ्या तिथे हाडळ बसली. अरे असं हाडळ बिडळ कुठं असतं का भूत. अरे हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आता ह्या घोषणा सगळ्या पोरांना जोश येण्यासाठी चाललेले आहेत. आता एवढा अरे तर आता ही सगळ्यात मोठा टप्पा आपल्याला पार करायचा, त्यामुळे सगळ्या पोरांना जोश देणं सगळ्यात महत्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर जय हनुमान की. तर आता आपण घोषणा दिल्या आणि वारं एवढं तुफान सुटलेलं आहे, आपल्या घोषणांना जागा झालेली वार. तर आता आपल्याला ही खिंड उतरायची, सगळ्यात मोठी खिंड आहे. आणि या खिंडीचा प्रवास कसा वाटेल रे? अरे ना देखच छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. वारच तुफान सुटलेलं आहे. आता लवकरात लवकर आपला पावन खिंड उतरली पाहिजे. माहिती म्हणा. चला आता उतरायचं आपल्याला या खिंडीतून. तुफान उतारे पाटील, मला उतरायचं म्हणलं काय. आर छत्रपती शिवाजी महाराज की. पोरं पेटलेली जाता घाणेरी उचलून भेटते यार. आता घाणेरी बिनेरीची बघायचं नाही. आता आपण घाणेरी बिनेरी टसळाची फेकून दे सगळं. कुणाला पोरं बघा कशी उतरायला लागलं तुफान मध्ये. हो लागा लागी कुणाला टाकला टाकली दगडी. सगळ्यात महत्वाची गोष्ट दगडांची टाकला टाकली कुणी करू नका, अंगाव बिंगाव पडेल. मी दाखव गाईजला सांगतो, रस्ता दाखव तुम्ही गाईजला सगळ्या. छत्रपती शिवाजी महाराज की अरे हर हर. सुट्टी द्यायची नाही, चढण्यापेक्षा उतरताना लय मजा येते. अरे हर हर. रस्ता तर मला काय दिसेना. मी दाखवतो, माझ्या मागे या तुम्ही. चला. तर निर्मित रस्ता दाखवण्याच्या शोधात आहे नॉटीराज. पूर्णपणे जोशात आहे. पच्या पण जोशात आहे, पच्या पण जोशात आहे, साईल पाटील पण जोशात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज की जय हिंद. चला खचायचं नाही गाड्या, खचायचं नाही. अरे काय झालं निर्मे? बेचं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आपण. कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव. अरे पलटा घाणेरी, घाणेरी पलटून टाका. अरे पण एवढे गाडी पलटायची कशी? अरे पलट. घरी कधी काम केलं नसेल पण इथं घाणेरी काढायला लागते जर का. वाट मी दाखवणार तुम्हाला, तुम्ही माझ्या मागे यायचं. चला नाद एकच, छत्रपती शिवाजी महाराज की जय एवढ्या घोषणा करत जायचं. पोरांना जोश येणार आणि आपण चढाई करायची. यार लवकर. लाईक मावळ्यांना तेवढ्या खर्च आम्ही प्रयत्न खूप केलाय तरी इथलं उतरायला लागले आम्हाला. चले निर्म्या लवकर. आमच्या गावात काठीच नसत. डोळ्या बेळा लागल, झपझप सोडू नको पोरांना. अरे या तुम्ही कशी ना साहिल पाटीलला फक्त निवांत आणा. आयला गावात धरून जावं. काय आपला रस्ता गावलेला आहे. अरे महाराजांचा मावळा आहे का कोण आहे आपण? काय आपण खिंडीतनं बाहेर पडलेलो आहे. आता खिंडीचा प्रवास लय मोठा. पुढे चल आम्ही पुढे. काय दाखव एवढ्या खिंड कशी कुठून आहे. तर ह्या एवढ्या जंगलात आपण आलेलोय. एवढी मला कुसळ सगळी लय टोचली मला. आमच्या गावात पडलो. पाटील पाटील चला. तर मग अशी आपण त्या दगडापाशी बसलेलो आणि तिथून उतरताना तुम्ही बघू शकता केवढी एकदम उतार आहे. त्यामुळे म्हणलं आपण ह्या मार्गावरती उतरून येऊया. आणि इकडून आता आपण ह्या खिंडीतनं खाली उतरलेलो आहे. पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा उतरत आलेलो आहे. पहिला टप्पा उतरून झालेला आहे आपण, आता दुसरा टप्पा आपल्याला उतरायचा आहे. तर सेल्फी काढणार. वॉर्न एक लय ना फोटोचा सेल्फी काय लागतं WhatsApp ला यार? करते निर्मी सेल्फी काढ. चला काढूया सेल्फी. टेकडी उतरून खाली आलेलो आहे आणि इथं झरणं केलेले आहेत. म्हणजे पावसाळ्यात पाणी साठण्यासाठी, ह्या पाण्याचा उपयोग गुरांना पाणी पिण्यासाठी व्हावं म्हणून हे बांधलेलं आहे. ह्याच्यावरती जाळी टाकलेली थोडीशी. तर लाईक करू, फॉलो करू. तर सकाळी आपण पहाटे 4ला घरातून बाहेर निघालेलो आणि सकाळपासून टायमर वगैरे लावण्याचा नाराज होतो. त्यामुळे आपण काय अंधार होता त्यामुळे जास्त लवकर आपण कॅमेरा बाहेरच काढला नाही. जेव्हा फ्रेशपणा म्हणजे असं उजडलं तेव्हा आपण कॅमेरा बाहेर काढलेला आहे. आणि आता आपला व्हिडिओची एंड करायची वेळ आली कारण आपण आता तळमजल्यावरती पोचलेलो आहे. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या सगळ्यांनी पण मित्रांपर्यंत शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमेंट करा. जर तुम्ही कमेंट केलं तर आम्हाला प्रोत्साहन येतं. तर चला तुम्हाला काय अजून बोलायचं का आपल्या हो पब्लिक? मला बोलायचंय. बोललो गाईज तुम्हाला फक्त बसून लाईक आणि सबस्क्राईब दाबायचंय. फोड सबस्क्राईबच्या बटनला दाबून दाबून करून टाका. व्हिडिओ स्किप न करता बघा. संपूर्ण व्हिडिओत खूप भन्नाट असा मज्जा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची मज्जा कुठे तुम्हाला सांगतो, तिथं आपण उतरलो. तिथं हा गजर देत अक्षरशः पोरं गजर करत उतरली.